नावं दुबार आहेत का नाही? 100% आहेत. नावं दुबार आहेत की नाही हे पहिल्यांदा होतं आहे का? तर अजिबात नाही. हे यापूर्वी देखील होत होतं. होतं आहे असं की जेव्हा एखाद्या भागाचं नाव लिहिलं जातं, उदाहरणार्थ मी आता पाचपाखडीमध्ये राहतो आणि कुठे राहतो मी? तर मी ज्ञानेश्वर पथावर राहतो. ठाण्यामध्ये पाचपाखडी ज्ञानेश्वर पथ येथे राहतो. आता जर माझा पत्ता लिहिताना ज्ञानेश्वर पथ असा पत्ता लिहिला तर आमच्या गल्लीमध्ये जवळपास 20 मोठ्या बिल्डिंग आहेत. त्यातल्या काही 15-15, 20, 17-17 मजल्याच्या आहेत. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मजल्यावर 4 फ्लॅट जरी आपण धरले आणि प्रत्येक ठिकाणी साधारणतः 4 ते 5 उमेदवार धरले तर एकाच मजल्यावर तुम्हाला 15 ते 20 उमेदवार, एक बिल्डिंगमध्ये 250 उमेदवार मतदार, अशा 250 मतदार आणि अशा तुम्हाला 20 बिल्डिंगा सापडल्या तर तुम्ही म्हणाल सर तुमच्या इथे 2500 उमेदवार एका बिल्डिंगमध्ये कसे? असं नाही आहे, ते लक्षात ठेवा. याचा अर्थ एका बिल्डिंगचा आहे असं नाही आहे, असं होत नाही आहे. राहुल गांधींनी जे ट्रकभर पुरावे दिले, ज्या पत्रकार परिषद घेतल्या, त्या सगळ्या खोट्या होत्या. मी तुम्हाला सांगतो, यापूर्वी EVM याच्यावर असाच मुद्दा आला होता. एका तर संपर्काने हास्यास्पद विधान केलं होतं, ते म्हणजे EVM मतदान झाल्यानंतर जिथे स्टोअर केली जातात त्याच्या जवळच्या मोबाईल टॉवरमधनं एक रे येतो आणि तो रे त्याचे आकडे बदलतो. म्हणजे हे कसं झालं की ते शिर्डीवाले साईबाबा नावाचा चित्रपट होता. त्याच्यामध्ये शेवटी मनोज कुमार जे व्हिज्युअली चॅलेंज असतात, दृष्टीहीन असतात, ते शिर्डीच्या साईबाबांची जोरात आरती करतात. शिर्डीवाले साईबाबा आय आहे तेरे दर पे सवाली, आणि ते असं टिपेला जातं आणि त्यावेळेला 2 ज्योती येतात त्या हातातून आणि त्यांच्या डोळ्यात जातात, त्यांना दिसायला लागतं. आता हा त्या चित्रपटातला एक चमत्काराचा भाग होता. परंतु रियालिटीमध्ये अशा प्रकारचे रेज येतात आणि आकडे बदलले जातात, हे EVMमध्ये शक्य नाही आहे. आत्तापर्यंत अनेकदा IIT मुंबई असेल त्यांनी हे सिद्ध करून दिलं आहे की याच्यात चेंज होत नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे, हे स्टँड अलोन मॉड्यूल आहे, हे कशाशी कनेक्टेड नाही आहे. नंबर 3 जो मी वारंवार मुद्दा सांगत आलो आहे की याची 10 वेळा चेकिंग होते. एका मतदारसंघामध्ये कोणते EVM वापरले जाणार आहेत हे सगळे सगळ्यांना दाखवायला आधी ठेवलेले आहेत. तुम्ही तिकडे जाऊन ते बघू शकता. जर तुम्हाला एखादं सदोष दिसलं, वाटलं तर ते तुम्ही त्यांच्या नजरेला आणू शकता.